शुभं करोति। तोडतेस की येतेच राहिला? तोड मी तर ये राहिला. तोड. नाही नाही. किमया किमया काय आलं? काही नाही. तू झोप. नक्की ना? शशांक उठ. ये शशांक उठ उठ. किती हाका मारायच्या रे तुला? बाबा काय झालं? कशाला ओरडताय सकाळ सकाळ? अख्खा दिवस खराब जातो पुढे. आत्ताच्या आत्ता उठ. ते लाईट बिल भरून ये. चल चल निघ. आत्ता? हो आत्ता. काही प्रॉब्लेम आहे? बाबा आज मॅच आहे, उद्या भरतो ना. आत्ताच्या आत्ता व्हायला पाहिजे हे काम. दुसरा काय उपयोग आहे तुमच्या घरामध्ये? एवढं एक बिल भरायला सांगितलं ना, तेवढं तरी भरून या. पण उद्या भरलं तर काय फरक पडणार आहे? परीक्षा दिलेली नाहीये. ड्रॉप घेतला असं अभिमानानं गावभर सांगत फिरतोयस. पण बाबा देणार आहे मी परीक्षा. कधी? कुठल्या वर्षी? याच वर्षी. अरे मग अभ्यास करताना दिसत नाहीस तो कधी? तुला शिक्षण पूर्ण करायचं आहे का नाही? हे बघ, शिक्षण पूर्ण करायचं नसेल तर मग एखादा काम धंदा तरी बघ ना. माझ्या डोक्यात आहे काहीतरी बाबा. माझं चालू आहे काम. मग सांग मला आत्ता. तर नाही सांगता येणार. नाही सांगू शकणार ना? मग मी सांगेन तसंच करावं लागेल तुला. हे बघ शशांक, लहान नाहीयेस तू आता, मोठा झालायस. जरा जबाबदारीनं वाग. हे शेवटचे 6 महिने. या 6 महिन्यात काय तो परीक्षेचा निकाल लागलाच पाहिजे. आणि त्याच्या दुसऱ्या दिवसापासून तू मला प्रेसवरती पाहिजेस माझ्या मदतीसाठी सकाळी 9 वाजता. बाबा बास ना आता. तुम्हीच म्हणालात ना आता मी लहान नाहीये. तर प्लीज मला माझ्या पद्धतीने जगू द्या ना. शक्यतो मी तुम्हाला त्रास द्यायला जातच नाही. माझ्या लेवलला माझे प्रयत्न चालूच असतात. तर थोडा विश्वास ठेवा ना माझ्यावर. सतत हा नालायकच अशी भावना करून देण्याची काहीही गरज नाहीये. काय मज्जा केली ना आमच्या राणीनी कॅम्पला? मज्जा? आत्या लाईफ टाइम एक्सपिरियन्स होता. सॉलिड एन्जॉय केलं. खूप नवीन नवीन मित्रमैत्रिणी मिळाले. कुहू, शमा, जेनी, समिधा या सगळ्या तर इतक्या जवळच्या झाल्यात आता. हो का? मग आता या मैत्रिणी जवळ झाल्या तर आम्हाला विसरणार बाई तू? असं काय म्हणतेस ग आत्या? तुम्हाला कशी विसरीन मी? तुमच्या सगळ्यांशिवाय जगूच शकत नाही. अगो बाई, मग लग्नानंतर कसं व्हायचं तुझं? नाही आत्ता म्हणतेस, पण लग्नानंतर सगळ्या मुली बदलतात हो. म्हणूनच ना मी इतक्यात लग्नाचा विचारच करत नाहीये. तुमचे पैसे पोचले. माझे शेठ कालच पोचले. टांग्याचं घोडं असतं की नाही, टांग्याचं घोडं, त्याला बांधलेली असतात झापडं कशी. सिद्ध धावतोय ते सिद्ध. नो शॉर्टकट. शेवटपर्यंत ठिकाणावर पोचतच नाही ती. माझे शेठ सरळ रस्त्यानं धंदा वाढत नसतोय. मला या पार्टनर म्हणून पार्टनर. या विषयावर यापूर्वी बोलणं झालंय आपलं. आणि तुम्ही नाही म्हणलाय म्हणून तर आम्हाला परत परत यावं लागतं ना राव. माझे शेठ नवी आपण नवी 50-50 राहिलं. 60-40. हा म्हणा माझे शेठ, माझ्या बापापासूनचे संबंध आहे आपले. भिंगारडे, तुमचं बोलून झालं असेल ना तर आता मी थोडं बोलतो. तुमची ही 60-40 ऑफर नाकारतोय. दारात आलेली लक्ष्मी नाकारताय. जी सरळ मार्गाने येते ती लक्ष्मी, दुसऱ्या मार्गाने येतो तो पैसा. भिंगारडे शेठ, आम्ही फक्त लक्ष्मीची नाही सरस्वतीची सुद्धा पूजा करतो. आमची कामं खोळंबलेत प्रेस मधली, म्हणजे सरस्वतीची. तुम्ही या.